विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीची मिनी विधानसभा किंवा मिनी निवडणूक म्हणता येईल अशा प्रकारची निवडणूक म्हणजे विधान परिषदेची निवडणूक आणि त्याचे निकाल हाती आले असून महायुतीनं लढवलेल्या 9 पैकी 9 जागा यांच्यावर विजय मिळवलेला आहे। मतांचं गणित जुळवण्यात महायुतीला यश आलंय। भाजपच्या 5ही उमेदवारांच्या विजयावरून देवेंद्र फडणवीसांची जादू कायम असल्याचं सिद्ध झालंय। मवियात मात्र मतांची फाटाफूट झाल्याचं दिसतंय। काँग्रेसच्या आमदारांची मतं फुटल्याची शक्यता आहे, कारण काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांचा विजय झाला असला तरी ज्या काँग्रेसच्या मतांच्या भरोशावर असलेल्या शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झालाय। उद्धव ठाकरेंना ऐत्यावेळी उतरवलेल्या मिलिंद नार्वेकरांनी मतांचा कोटा पूर्ण करून विजय मिळवलाय। त्यामुळे 11 जागांवर भाजपा, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, ठाकरे सेना आणि काँग्रेसचा विजय झालाय आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीद्वारे पुरस्कृत जयंत पाटील मात्र पराभूत झालेले। विशेष म्हणजे भाजपच्या सर्वच्या सर्व उमेदवारांनी दिलेला कोटा काटेकोरपणे पूर्ण केला आणि विजय मिळवलेला आहे। परिणय फुके, अमित गोरखे, पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत या सगळ्यांना 26 मतं मिळालेली आहेत, जो कोटा त्यांना देण्यात आला होता। 23 मतांचा बेसिक कोटा आणि त्यानंतरची 3 मतं ही एक प्रिकॉशन म्हणून, एक प्रकारची समर्थन करण्याची बाजू म्हणून त्यांना देण्यात आला होता। आणि आपण बघतोय थेट दृश्य विधिमंडळाच्या परिसरातून नार्वेकर विजय झाल्यानंतर विजयाचा गुलाल त्यांना लावण्यात आलेला आहे। त्यांच्या सोबत अरविंद सावंत आणि शिवसेनेचे अन्य नेते आणि कार्यकर्ते मंडळी। मिलिंद नार्वेकर आतापर्यंत शिवसेनेचं सगळं नियोजन, पक्षाच्या संघटनेच्या पातळीचं नियोजन जे ते नेहमी पडद्याच्या मागून करत होते, आता ते नार्वेकर प्रत्यक्ष मैदानात उतरलेले आहेत, विधिमंडळात प्रवेश करते झालेले आहेत मिलिंद नार्वेकर। शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंचे अगदी उजवे हात म्हणता येतील अशा प्रकारचे मिलिंद नार्वेकर आता विधिमंडळात दिसतील। मवियात मात्र मतांची फाटाफूट झाल्याची शक्यता मानली जाते। ज्या प्रकारे जयंत पाटलांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे ते पाहता अनेकांनी महायुतीतल्या फाटाफुटीची सुद्धा शक्यता व्यक्त केली होती। अचानक निकाल बदलेल, मतं कमी पडतील, मात्र भाजपचं देवेंद्र फडणवीसांचं नियोजन याद्वारे 26 ज्या प्रत्येक उमेदवाराला देण्यात आलेल्या 26ची 26 मतं प्रत्येकाला मिळाली। आणि आपण बघूयात कोणकोणते उमेदवार विजय झालेत ग्राफिक्सद्वारे। भाजपतर्फे पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके, योगेश टिळेकर आणि सदाभाऊ खोत। शिंदेंची शिवसेना कृपाल तुमाने आणि भावना गवळी। आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ज्यांना 4 मतांची गरज होती, शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोघेही विजयी झालेले आहेत। काँग्रेसच्या प्रज्ञा सातव स्वबळावर पक्षाच्या समर्थनात अतिशय सहज सोपा विजय त्यांना प्राप्त झाला आहे। ठाकरेंची शिवसेना मिलिंद नार्वेकर 12वा उमेदवार, अवघड वाटत होतं पण मिलिंद नार्वेकर सुद्धा विजयी झालेले आहेत।